आजचा क्वेश्चन असा आहे की स्किल वर्सेस डिग्री नेमका पैसा कुठून येतो. कारण की डिग्री केल्यानंतर पैसा येत नाही असं कोण म्हणतं? कोणीही म्हणत नाही. डिग्री असल्यावर पैसा येतो, जॉब करून तुम्ही पैसा कमवू शकता, असं कोणीही म्हटलं नाही की तुम्हाला जॉब भेटणार नाही किंवा तुम्ही पैसे कमवू शकणार नाही. असं नाहीये. पैसा कुठून येतो हे मॅटर नाही करत, पैसा किती येतो हा मॅटर करते आणि तुम्ही मेहनत किती घेता हे मॅटर करते. सो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा टॉपिक काय आहे माहितीये का? आजचा टॉपिक असा आहे की मला स्टुडंटनी विचारलं की मॅम डिग्री महत्वाची आहे की स्किल महत्वाची आणि नेमका पैसा कुठून येतो. समजा मी डिग्री केली आणि स्किल पण शिकलो तर सर्वात जास्त पैसा कुठून येतो आणि कसा येतो आणि कशा प्रकारे चांगलं मला जाईल. तर ठीक आहे, आजचं मी तुम्हाला आन्सर सांगते की मान्य आहे आपण डिग्री घेतो, पण मला एक सांगा, डिग्री घेण्यासाठी तुम्ही वर्ष किती घालता? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी हे तर एक बेसिक स्टेप्स आहे शिक्षण घेण्याचे. नंतर 10वी हे मोस्ट इम्पॉर्टंट, कारण 10वीला आपल्याला कळतं की शिक्षणामध्ये आपण काय आहोत पास झालं तर. कारण की मार्क डिपेंड नाही करत आपल्या पूर्ण आयुष्याचं कागद. आपल्या आयुष्याचा कागद एकाच गोष्टीवर डिपेंड करतो की आपण किती जिद्दी आहोत आणि आपल्यावर किती विश्वास आहे. बरोबर? तो एक मार्कशीट आपलं आयुष्य नाही ठरवत, हे एकदा लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर 11वी येणार, 12वी येणार. 12वी पण ठरवते का आपलं आयुष्य? नाही. कारण की भरपूर सारे असे मोठे मोठे अमीर लोक आहेत ज्यांनी 10वी सुद्धा पास केली नाही. 10वी फेल असून सुद्धा ते आज एवढे मोठे क्रिएटर आहेत, एवढे मोठे युट्यूबर आहेत. कोणी कोणी तर आपला देश चालवत आहे. ज्यांना एज्युकेशन मध्ये काहीही जमत नाही ते आपला देश चालवत आहेत. आपल्या देशाची ही रियालिटी आहे की जर तुम्हाला IAS बनायचं असेल, एका जिल्ह्याला सांभाळायचं असेल तर तुम्हाला UPSC क्रॅक करावी लागते. आणि पूर्ण देशाला सांभाळायचं असेल तर शिक्षणाची सुद्धा गरज नाही. बरोबर? सो एकच असतं की तुमच्याकडे स्किल कोणती इम्पॉर्टंट आहे. स्किल जर नसेल तर दुनिया नाही चालणार, हे लक्षात घ्या. कारण की एक डॉक्टर जर असेल, त्याला समजा पेशंटला हँडलच करता येत नसेल तर डिग्रीचं काय महत्व, तुझं डॉक्टर होण्याचं काय महत्व? तुला त्या पेशंट सोबत तेवढं चांगलं वागावं लागेल, तेव्हा कुठे ते पेशंट तुझ्यासोबत कम्फर्टेबल होणार आणि तुझे त्याचे जे पण क्वेश्चन्स असतील, त्याचे जे पण अडचणी असतील ते तुला सांगणार. का? कारण की तू तेवढं त्याच्यासोबत मन मोकळेपणाने बोलत आहेस. हे एक स्किल असते, कम्युनिकेशन स्किल. हे फक्त डॉक्टरच्या बदल्यात नाही, असे भरपूर सारे गोष्टी असतील. बिझनेसमॅन असेल, त्याची गोड बोली माणसं अट्रॅक्ट करते आणि त्याचा बिझनेस चालतो. आणि समजा तुमची बोली जर खराब असेल तर फायदा आहे का? तर स्किल कोणत्या कोणत्या मी तुम्हाला अशा 5 स्किल सांगते जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीच बिनकामी नाही राहणार, तुम्ही स्वतः काहीतरी करणार. तर 5 स्किल अशा आहेत ते फ्रीलान्सिंग, व्हिडिओ एडिटिंग, अफिलिएट मार्केटिंग, ब्लॉगिंग. तर ब्लॉगिंग मध्ये भरपूर फरक आहे. VLOG ब्लॉग, BLOG ब्लॉग म्हणजे रिटर्न क्षेत्रात असते आणि ब्लॉग म्हणजे तुम्ही व्हॉइस ओव्हर करणार, तुम्ही स्वतः बोलणार त्यामध्ये. असे भरपूर सारे स्किल आहेत. छोट्या छोट्या स्टेप्स तुम्हाला शिकवल्या जातात. स्किल पैसा कंपनी आहे जिथे मी पण वर्क करते. जर तुम्हाला माझी पर्सनल मेंटरशिप पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, मी तुम्हाला माझा नंबर मेन्शन करते. तुम्हाला प्रत्येक गोष्टी शिकायच्या असतील तर लर्निंग माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही शिकण्यावर भर दिला तरच तुम्ही पुढे जाणार. कारण की तुम्ही एखादी डिग्री जरी घेताय तर तुम्हाला शिकावं लागते तेवढं. बरोबर? शिकला नाही तर डिग्री येणार का? डिग्री नाही आली तर जॉब भेटेल का? तुम्ही कधी विचार केलाय की नरेंद्र मोदी असतील, महेंद्रसिंग धोनी असतील, ते अभ्यासामध्ये खरंच चांगले आहेत का? त्यांनी खरंच एखादी डिग्री चांगली घेतली आहे का? नाही. महेंद्रसिंग धोनी आहेत, त्यांची एकच स्किल आहे की त्यांना चौका चक्का खूप छान पद्धतीने जमते. त्यांना क्रिकेट ही स्किल खूप छान पद्धतीने जमते. त्यांनी गेमिंग क्षेत्रात उतरले आणि त्यांनी खूप साऱ्या गोष्टी अशा असतात ना, आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. नरेंद्र मोदी आहेत, ते तर चहावाले आहेत, शिक्षण तर माहितीच नसेल. कारण आपण कोणा मोठ्यांचं जर बोलायला गेलं ना तर काही जणांची हिस्ट्री सुद्धा आपल्याला माहिती नसते. का? फक्त आपल्याला एवढं माहितीये, पुस्तक उघडायचं, 10वी काढायची, 12वी काढायची आणि नोकरी करायची. नोकरीमध्ये नौकर असं लिहून आहे, तुम्ही लक्षात घ्या.
नोकरीमध्ये नौकर असं लिहू नये, तुम्ही एक नौकर बनून काम करताय. तुम्हाला वाटत असेल की मला काहीतरी करायचं आयुष्यामध्ये, कोणाचा नौकर बनून नाही जगायचं. स्किल इज मोस्ट इम्पॉर्टंट, जे मी तुम्हाला शिकवेल. जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की कमेंट करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, जे विचार करत असतील की मी नेमकं काय करू. सो धन्यवाद मला ऐकल्याबद्दल, आणि जर व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.